डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठीत अनुवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या 24 सदस्यांपासून निरनिराळ्या समित्या नियुक्त केल्या जात असे. कोषागार समिती, लेखा समिती, कायदेविषयक समिती, लष्करी व्यवहार समिती, सेवा यांच्याशी संबंधित 2 महाविद्यालये होती व तेथील पदवीधरांमधूनच या सेवेमध्ये भरती केली जात असे. परंतु ही महाविद्यालये म्हणजे कंपनीच्या महसुलावर एक प्रकारचा भार होती. नियंत्रक मंडळ द बोर्ड ऑफ कंट्रोल ऑर द बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर द अफेअर्स ऑफ इंडिया. ईस्ट इंडिया कंपनीने नियंत्रक मंडळाला अतिशय व्यापक अधिकार दिले होते. ईस्ट इंडियामधील ब्रिटिश मालकीच्या प्रदेशातील मुलकी, लष्करी आणि महसुली प्रशासनाशी संबंधित व्यवहारांवर व व्यवसायांवर देखरेख ठेवणे तसेच त्यांचे नियंत्रण करणे हे या मंडळाचे कार्य होते. या शक्तिशाली मंडळाचे कार्य एकूण 6 विभागांच्या मार्फत चालत असे. ते म्हणजे लेखा विभाग, महसूल विभाग, न्याय विभाग, लष्करी विभाग, राजकीय व गुप्तता विभाग आणि विदेशी व सार्वजनिक व्यवहार विभाग. ईस्ट इंडिया कंपनीने कारभाराच्या दृष्टीने भारताची विभागणी बंगाल, मद्रास व मुंबई या 3 प्रांतांमध्ये केली होती. त्यांच्या कारभाराचे मुख्य केंद्र अनुक्रमे फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे, मुंबई येथे होते. प्रारंभीच्या काळात या 3ही सरकारांचा दर्जा समान होता. नंतर मात्र बंगालच्या गव्हर्नरला भारताचा गव्हर्नर जनरल हा दर्जा देण्यात येऊन उर्वरित 2 प्रांताच्या गव्हर्नर्सचा दर्जा दुय्यम करण्यात आला. भारताच्या प्रशासनाचा प्रमुख असलेला गव्हर्नर जनरलची नियुक्ती कंपनीचे संचालक मंडळ ब्रिटिश राजसत्तेच्या संमतीने करीत असे. त्याला राज्यकारभारात मदत करण्यासाठी सुप्रीम काउन्सिल हे मंडळ होते. त्यामध्ये कंपनीचे 4 प्रतिनिधी आणि भारतीय सेना प्रमुख पदसिद्ध सदस्य यांचा समावेश होता. पुढे त्यात कायदे मंडळातील 6 सदस्यांचाही अंतर्भाव करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीने गव्हर्नर जनरलच्या हाती निरंकुश सत्ता दिलेली होती. काउन्सिलमधील विधेयके नाकारणे तर त्याला शक्य होतेच, शिवाय काउन्सिलला विश्वासात न घेता काही नियम करणे व ते कार्यवाहीत आणणेही त्याला शक्य होते. कमिशनर, रेसिडेंट्स, लेफ्टनंट गव्हर्नर्स इत्यादी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण नेमणुका तोच करीत असे. गव्हर्नर जनरलच्या कार्यालयाचे कामकाज 4 विभागांच्या मार्फत चालत असे. ते म्हणजे येथील राज्याच्या संदर्भात विदेश विभाग, गृह विभाग, वित्त विभाग आणि सेना विभाग. मुंबई आणि मद्रास या प्रांताच्या प्रशासनासाठी प्रत्येकी 1 गव्हर्नर व त्याच्या हाताखाली 3 सदस्यांचे सेना प्रमुखांसह मंडळ असायचे. या सर्वांची नियुक्ती कंपनीचे संचालक मंडळ करीत असे. बंगाल आणि उत्तर पश्चिम प्रांताच्या प्रशासनासाठी गव्हर्नर जनरलद्वारे लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती केली जात असे. तसे पाहता या प्रांताच्या शासकांना गव्हर्नर जनरलच्या संमतीशिवाय काहीही करणे शक्य नव्हते. तथापि प्रत्यक्षात मात्र त्या प्रांताचा प्रशासक अनेक निर्णय घेऊन त्यांचा त्रैमासिक अहवाल गव्हर्नर जनरलला पाठवित असे. भारताच्या प्रशासनात न्यायविषयक कार्य आणि महसूल गोळा करण्याचे कार्य मुलकी सेवांकडे सोपविण्यात आले होते. या सेवांमध्ये नोकर भरती करण्याच्या दृष्टीने कंपनीने इंग्लंडमध्ये हेल्बर्ग कॉलेज चालविले होते. लष्करी सेवेतील भरतीसाठी ॲडिस्कोप अकादमी होती. उर्वरित खंड पुढील भागात. खंड आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा खंड जनतेपर्यंत नक्की पोचवा. थँक्यू. धन्यवाद.